आज 27 ऑक्टोबर 2025 रोजी आमच्यासोबत माजी नगरसेवक तथा सभापती आलोक भैया चौधरी आमच्यासोबत आहेत। आज पाथरी शहराच्या महावितरणच्या विरोधात त्यांनी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण सुरू केलं होतं, पण ते लाक्षणिक उपोषण सोडण्यात आलेलं आहे। आपण आलोक भैया चौधरी यांचे जाणून घेऊया। सर, आज आपण पाथरी शहराच्या महावितरणच्या विरोधात लाक्षणिक उपोषणासाठी बसलेले होते आणि ते उपोषण सोडण्यात आलेले आहे। नेमकं आपल्या या उपोषण दरम्यान काय झालेलं, महावितरणने आपल्याला काय आश्वासन दिलेले आहे? आज आम्ही महावितरणमध्ये लाक्षणिक उपोषण केलं आणि उपोषण यासाठी होतं की प्रभाग 3 जो आहे तर यामध्ये शिक्षक कॉलनी, शिवाजीनगर, शाहूनगर, त्याचबरोबर ओंकारनगर ते रशीद कॉलनी असा परिसर आहे। तर या प्रभाग 3मध्ये महावितरणची वसुली 100% असतानासुद्धा मोठ्या असुविधेला येथील रहिवासी नागरिकांना सामोरं जावं लागत होतं। या नागरिकांनी वेळोवेळी मला सांगितलं की सारखं लाईट जाणं म्हणजे लो व्होल्टेज, त्याचबरोबर इथे म्हणजे अनेक समस्या, जसं की इथे AB स्विचेस नाहीत, लाईन कुठं शिंदेसाहेबाच्या क्रेशरपर्यंतची लाईट गेली तर इथे AB स्विच नसल्यामुळे इथली कॉलनीतली लाईट बंद करावी लागते। 20 25 वेळेस लाईट जाती। नळाला पाणी आल्यानंतर मोटर लागल्यानंतर फेज जातं DPचं, कारण की DPची क्षमताच नाही। मग आज या सगळ्या मागण्या होत्या, गेल्या अनेक महिन्यांपासून माझा त्याबाबत पाठपुरावा होता आणि या सर्व मागण्या ज्या आहेत आज आम्ही ठरवलं की या मागण्या मान्य करूनच घ्यायच्यात आणि त्यासाठी आज आम्ही लाक्षणिक उपोषण केलं। आज उपोषणामध्ये या सर्व मागण्या मांडल्या। त्यामध्ये शिक्षक कॉलनी येथील पितळे DP आहे, त्याची क्षमता 100 kVची, त्याची 200 करण्यात यावी। त्याचबरोबर जाधव DP आहे, त्या जाधव DPची क्षमतासुद्धा 200 kV करण्यात यावी। त्याला लगतच शिवाजीनगर DP आहे, त्याचीसुद्धा क्षमता वाढवण्यात यावी। तर ह्याच निवेदन दिले। त्याचबरोबर डिप्यांचे ज्या उघड्या डिप्या आहेत त्याचे मेंटेनन्स करा, ही मागणी केली। आणि सगळ्यामध्ये अजून प्रमुख मागणी ही होती की रशीद कॉलनीपासून भीमनगरपर्यंत कॉलनीतले जवळजवळ 35 ते 40 घरं आहेत। तर या घरावरतून ढालेगाव वॉटर सप्लाय लाईन जाते। तर ही लाईन घरावरती गेल्यापर्यंत आत्तापर्यंत 2 जणांना त्या जीव गमावा लागलेला आहे। मग ही आमची अनेक वर्षांपासून मागणी होती की ही लाईन तुम्ही शिफ्ट करा, ही लाईन तुम्ही नॅशनल हायवे मार्गे तुम्ही कंटिन्यू करा आणि या घरांच्यावरती छतावरतून जाणारं जी विद्युत वाहिनी आहे ती तुम्ही काढून टाका। यासाठी आज उपोषण केलं होतं आणि अभियंता डिग्रसकर साहेब, तर डिग्रसकर साहेबांनी मला लेखी सगळं आश्वासन दिलेलं आहे आणि प्रत्यक्ष कामालाही सुरुवात होईल। त्यामध्ये प्रमुख मागणी होती लाईन शिफ्टिंगची। त्यांनी सांगितलं आहे की 2च दिवसामध्ये या कामाला आम्ही सुरुवात करत आहोत आणि लगेचच डिप्यांचे मेंटेनन्स करू आणि नवीन जे फीडर आहे जायकवाडी वसाहत येथे त्याचासुद्धा जो प्रस्तावित केलेला आहे ते सुद्धा आम्ही जे आहे एक कार्यान्वित करण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू। त्याचबरोबर मी बळवंत वाचनालय इथे नवीन DPची मागणी केली, म्हणजे कॉलनीसारख्या या भागामध्ये 100% वसुली आहे, पण इथं म्हणजे विद्युत समस्या इतकी मोठी निर्माण झालेल्या आहेत तर याचं कुठं तर निराकरण झालं पाहिजे। तर यासाठी आजचं हे उपोषण होतं आणि या उपोषणाला यश मिळालं आहे। त्यांनी लेखी आश्वासनं दिलेलं आहे आणि प्रत्यक्ष कामातसुद्धा आता सुरुवात झालेली आहे आणि मला विश्वास आहे की ते बोलल्याप्रमाणे कामं होतील आणि येथील नागरिकाच्या सर्व समस्या विद्युत संदर्भातील याचं निश्चितपणे निराकरण होईल। आमच्यासोबत आलोक भैया चौधरी होते। यांचं असं म्हणणं आहे की पाथरी शहरातील मास्टर कॉलनी या भागातील ज्या ठिकाणी डिप्या बसलेली आहे पण वारंवार इथं लाईट जाते, 100% इथं वसुलीसुद्धा महावितरण कंपनीकडून वसुली करून सुद्धा घेतली जाते, पण त्याचं लाईट वारंवार जात असल्याने त्यांना वारंवार परेशानी होते व नळाला पाणी आलं तर पाणीसुद्धा त्यांना भरण्यासाठी लाईट नसते। असे अनेक प्रश्न आहे आणि त्यांनी सांगितलं की जसं की ढालेगावहून जे पाणीसाठी पाथरी शहरासाठी जे लाईन गेलेली आहे ते वरून गेलेली असल्याने काही तर नुकसान बी झालेले आहे, 1-2 जीवाची हानी झालेली आहे। यासाठी त्यांनी लाक्षणिक उपोषण 1 दिवसासाठी केलेलं होतं आणि डिग्रसकर साहेबांनी यांना आश्वासन लेखी दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की 2 दिवसात त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात येतील, असा त्यांना लेखीपूर्वक अर्ज देण्यात आलेला आहे। असं आमच्यासोबत आलोक भैया चौधरी माजी नगरसेवक त्यांनी आश्वासन त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी दिले होते आणि त्यांनी मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिल्यानंतरच त्यांनी लाक्षणिक उपोषण सोडण्यात आलेलं असं
आम्हाला सांगितलं. या भेटीदरम्यान आपण पाहतो यूट्यूब चॅनल SKF न्यूज. सलमान सय्यदसोबत पाथरी.